कुपोषणमुक्त भारतासाठी आणि सुदृढ पिढीच्या निर्मितीसाठी सही पोषण देश रोशन अभियान राबवण्यात येते. सुदृढ पिढीच्या निर्मितीसाठी राष्ट्रीय पोषण चळवळ आवश्यक असल्याचं प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती सौ श्रद्धा अविनाश गायकवाड यांनी केलं. घुसरवाड तालुका शिरोळ येथे राष्ट्रीय पोषण चळवळ अंतर्गत आयोजित पोषण पंधरवडा जनजागृती कार्यक्रमात कोल्हापूर जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती सौ श्रद्धा गायकवाड बोलत होत्या. एकात्मिक बालविकास योजना प्रकल्प शिरोळ 2 अंतर्गत राष्ट्रीय पोषण चळवळ पंधरवड्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोहिमेचा एक भाग म्हणून घोसरवाड येथे विशेष कार्यक्रमाचं आयोजन करून माता आणि बालकांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यात आली होती. यावेळी उपस्थित महिलांना आणि पालकांना योग्य पोषण देश रोशन हा संदेश देण्यात आला. कार्यक्रमात बालकांच्या आयुष्यातील पहिल्या 1000 दिवसांचं महत्त्व, ॲनिमिया म्हणजे रक्तक्षय प्रतिबंध, अतिसार नियंत्रण, हात धुणे व स्वच्छता आणि पौष्टिक आहाराचा वापर या पंचसूत्रीवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं. कुपोषणमुक्त भारत घडवण्यासाठी प्रत्येकानं आपल्या आहारात सुधारणा करण्याचं आवाहन पंचायत समिती सदस्य बाबासाहेब वनकोरे यांनी केलं. कार्यक्रमाच्या ठिकाणी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी पौष्टिक आहाराचे विविध नमुने प्रदर्शित केले. तसेच भिंतीवरील माहिती पत्रकांच्या माध्यमातून कुपोषण निर्मूलन आणि मुलांच्या मानसिक व शारीरिक विकासासाठी आवश्यक असलेल्या बाबींची माहिती देण्यात आली. याप्रसंगी विजित सिंह शिंदे सरकार, अविनाश गायकवाड, केंद्रप्रमुख सुभाष कुरुंदवाडे, कन्याशाळेचे मुख्याध्यापक हिंदुराव फास्के, दिलीप शिरढोणे, अंगणवाडी सेविका माधुरी गजानन निर्मळे, अलका मारुती कमते, वंदना बापूसो खोत, मदतनीस मंगल राजेंद्र कोकणे, रंजना रावसो कांबळे, तनहा अजीज बागवान यांच्यासह माता पालक उपस्थित होते. मराठी न्यूजसाठी दत्तवाडहून जहांगीर रनमली.